नमस्कार मित्रांनो, दैनंदिन आयुष्याच्या पळापळीतून थोडा ब्रेक घेतला आणि संपूर्ण कुटुंबासोबत आम्ही निघालो एका अप्रतिम सफरीवर। निसर्गाची हिरवीगार शाल, पावनखिंड, कोकणाचा नयनरम्य समुद्र किनारा, गणपती बाप्पाचं गणपतीपुळे येथील मंदिर आणि सर्वात मेन हायलाइट, तुम्ही कारमधून बऱ्याच वेळा जंगल सफारी केली असेल, पण तुम्ही थेट कारच्या छतावर बसून कधी निसर्गाचा आनंद घेतलाय का? तो वातावरणातला थंडगार गारवा, धुक्यांची चादर पांघरून घेतलेला निसर्ग, पक्ष्यांचा किलबिलाट, या सर्व गोष्टी आम्ही कारच्या छतावर बसून अनुभवल्या। या सर्व गोष्टींचा अनुभव मी आपल्याशी शेअर करतोय। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पहिल्या दिवशी बारामती ते अंबाघाट असा प्रवास करून आपण बुक केलेल्या फार्म हाऊसवर आपण पोहोचलो। वरेकर होमस्टे या ठिकाणी आजचा आपला मुक्काम होता। 2 BHK चा प्रशस्त असा विला अतिशय माफक दरामध्ये या ठिकाणी आहे। फ्रेश होऊन आम्ही नाश्त्यासाठी निघालो। याच्याच बाजूला यांचं एक छोटंसं हॉटेल आहे आणि ग्रामीण भागामध्ये चहा घेत असाल तर नेहमी लक्षात घ्या, कमी साखरेचा सांगा, कारण या ठिकाणी बऱ्यापैकी खूप गोड चहा पितात। मात्र यांच्या थालपीठाला तोडच नाही, एक नंबर थालपीठ या ठिकाणी होतं। नाश्ता करून आपण निघालो जंगल सफारीला। अशा पद्धतीची गाडी असते जी पूर्ण वरती ओपन असते, ज्या ठिकाणी आपण बसून जंगल सफारीचा आनंद घेणार आहोत। रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या सीमेवर असलेला अंबाघाट हा निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच आहे। जशी आमची जीप जंगलाच्या कच्च्या रस्त्यावरून आत शिरली, तसा शहराचा सगळा थकवा एका मिनिटात पळून गेला। चहूबाजूला दाट झाडी, पक्ष्यांची किलबिल आणि वारा थेट चेहऱ्यावर, हा अनुभव शब्दात सांगण्यासारखाच नाही। अंबाघाट हा कोल्हापूर शहरापासून 65 किलोमीटर तर रत्नागिरीपासून 60 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे। दोन्ही बाजूने या ठिकाणी यायला सुमारे 1.5 ते 2 तास लागतो। या जंगल सफरीमध्ये आपण कोकणकडा, ज्या ठिकाणपासून आपल्याला कोकण दिसते, वाघदरा, ज्या ठिकाणी पूर्वी वाघ पाणी पिण्यासाठी यायचा, आणि आपल्या मावळ्यांच्या रक्ताचा ज्या ठिकाणी अभिषेक झाला ती पावन जागा म्हणजे पावनखिंड, या गोष्टी आपण या सफरीमध्ये पाहणार आहोत। या सुंदर सफरी दरम्यान आपण या स्पॉटला येऊन थांबलो। प्रसिद्ध मराठी गाणे अधीर मन झाले या गाण्याची शूटिंग या ठिकाणी झाली होती। त्यानंतरचा आपला पुढचा स्पॉट म्हणजे मनोली डॅम। पावसाळ्यामध्ये हे दृश्य खूप मनमोहक असते। त्याच्या पुढचा आणि माझा पर्सनल फेवरेट स्पॉट म्हणजे कोकणकडा, ज्या ठिकाणी प्रत्येक क्षणाला धुक्यांची चादर लपंडाव खेळत असते आणि हा खेळ डोळ्यांनी पाहण्यासाठी खूपच सुंदर असतो। त्यानंतर आमची सफारी पावनखिंडीमध्ये येऊन थांबली। जगाच्या इतिहासात शौर्याची अनेक उदाहरणे आहेत, पण अवघ्या 300 मावळ्यांनिशी बाजीप्रभूंनी हजारो गनिमांना रोखून धरल्याची ही एकमेव अमरगाथा आहे। या पवित्र जागेच्या मातीच्या कणाकणात वीर बाजीप्रभू देशपांडे आणि शिवरायांच्या मावळ्यांचे रक्त सांडले आहे। ही आहे पावनखिंड। 13 जुलै 1660 ची ती रात्र। पन्हाळगडाहून विशाळगडाकडे निघताना सिद्दी जोहरच्या सैन्याने शिवरायांना घेरले होते। राजांना सुरक्षितपणे विशाळगडावर पोहोचण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी आपल्या प्राणाची बाजी लावत या घोडखिंडीत गनिमांना रोखून धरले। तोपर्यंत लढले जोपर्यंत विशाळगडावरून
तोपेचे 5 आवाज झाले नाहीत. मावळ्यांच्या रक्ताने पावन झाले म्हणून घोडखिंडीचे नाव पावनखिंड पडले. मित्रांनो, जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष या खिंडीत पाऊल ठेवता ना, तेव्हा अंगावर आपोआप काटा येतो. दोन्ही बाजूला उंचच उंच खडक आणि मधोमधी अतिशय अरुंद वाट. इथे उभे राहिल्यावर जाणीव होते की कशी 300 मावळ्यांनी ही मोर्चेबंदी केली असेल. पावसाळ्यात इथे सतत धुकं आणि मुसळधार पाऊस असतो. याच निसर्गाचा आणि सह्याद्रीचा भौगोलिक रचनेचा वापर आपल्या मावळ्यांनी गनिमांचा खात्मा करण्यासाठी केला होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय! हर हर! संध्याकाळी सफारी करून आम्ही रूमवर माघारी आलो. आमच्या फॅमिलीचे सिंगर किशोर कुमार यांनी त्यांच्या बेसूर आवाजामध्ये आम्हाला 2-3 गाणी देखील ऐकवली. संध्याकाळच्या वेळी आमच्या काकींचा बर्थडे होता. तो आम्ही सेलिब्रेट करून घेतला. आणि या फार्म हाऊसचा हायलाईट म्हणजे या ठिकाणचं जेवण. व्हेज आणि नॉनव्हेज खूपच सुंदर होतं. तांबडा पांढरा तर अप्रतिमच होता. तर या ठिकाणी तुम्ही येणार असाल तर यांना आधीच ऑर्डर द्यावी लागते, तर ते संध्याकाळी आपल्याला प्रिपेअर करून देतात. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही मार्लेश्वराच्या दर्शनासाठी निघालो. आंबा घाटातून या ठिकाणी जावं लागते. कोल्हापूर आणि रत्नागिरीला जोडणाऱ्या या घाटातून प्रवास करताना एक वेगळाच आनंद मिळतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेली दाट झाडी, नागमोडी वळणं आणि थंडगार हवा मनाला एकदम ताजेतवाने करतात. जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल किंवा तुम्हाला रोड ट्रिप करायला आवडत असेल तर आंबा घाट तुमच्या लिस्टमध्ये असायलाच हवा. इथे थांबून जेव्हा आपण दरीकडे पाहतो तेव्हा निसर्गाचं हे अथांग रूप पाहून मन थक्क होतं. पावसाळ्यात इथे येण्याचा अनुभव काही वेगळाच असतो. ढग अगदी आपल्या हाताला स्पर्श करून जातात असा भास होतो. असा निसर्गमय प्रवास करून आम्ही मार्लेश्वर या ठिकाणी पोहोचलो. मार्लेश्वर कोकणातील एक अत्यंत पवित्र आणि निसर्गरम्य ठिकाण. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात वसलेलं स्वयंभू आणि जागृत देवस्थान म्हणजे श्री क्षेत्र मार्लेश्वर. मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला साधारण 500 ते 600 पायऱ्या चढाव्या लागतात. पण आजूबाजूचा निसर्ग, थंडगार हवा आणि सतत ऐकू येणारा हर हर महादेवचा गजर यामुळे ही चढण अजिबात कठीण वाटत नाही. पायऱ्यांवरून जाताना आजूबाजूला दिसणारे डोंगर आणि दरीचे दृश्य मनाला खूपच प्रसन्न करते. मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर एका नैसर्गिक गुहेमध्ये वसलेले आहे. इथे स्वयंभू शिवलिंग असून गुहेच्या शांत आणि थंड वातावरणात पाय ठेवताच एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा जाणवते. गुहेच्या बाजूलाच अद्भुत असा नजारा आहे. दोन्ही बाजूला उंचच उंच डोंगर आणि त्याच्या मध्ये अनेक छोटे मोठे असे धबधबे प्रवाहित होत असतात. या ठिकाणचा मुख्य धबधबा तर खूपच मोठा आहे. प्लॅननुसार मार्लेश्वराचं दर्शन करून घरी निघायचं होतं, पण रत्नागिरी तिथून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे अचानक आमचा रत्नागिरी गणपतीपुळेला जाण्याचा प्लॅन झाला. पावसाळ्यात कोकणाचं रूप काही वेगळंच खुलतं. जेव्हा पावसाळ्यात समुद्राची गाठ पडते तेव्हा तो अनुभव शब्दात सांगणं कठीणच असतं. गणपतीपुळ्यावरून रत्नागिरीकडे जाताना लागणारा हा आरेवारे रस्ता म्हणजे निसर्गाचा एक अप्रतिम आविष्कारच आहे. एका बाजूला उंचच उंच हिरवेगार डोंगर आणि दुसऱ्या बाजूला उफळणारा अथांग अरबी समुद्र. या वळणावळणाच्या रस्त्यावरून पावसाळ्यात गाडी चालवणं हा एक नेक्स्ट लेवल अनुभव आहे. याला कोकणाचा मरीन ड्राईव्ह म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या ठिकाणी बसून फॅमिली बरोबर मॅगी खाण्याचा मोह मला काही आवरला नाही. श्री कृपा रेसिडेन्सी, अगदी गणपती मंदिर, गणपतीपुळे याच्या समोरच हा होमस्टे आहे.
3-4 बेडची मोठी रूम 1000 रुपयामध्ये आम्हाला मिळालेली. समोरच्या बाजूला मंदिर आहे. संध्याकाळच्या वेळी आम्ही गणेश मंदिराला भेट दिली. हे मंदिर सुमारे 400 वर्ष जुने मानले जाते. मंदिराची सर्वात खास गोष्ट म्हणजे इथली गणेश मूर्ती स्वयंभू आहे. तसेच ही मूर्ती पश्चिम द्वार देवता म्हणून ओळखली जाते, कारण तिचे मुख पश्चिमेकडे म्हणजेच समुद्राकडे आहे. आता सकाळचे 8:30 वाजलेत आणि पावसाळ्यामध्ये कोकणात यायचा हाच फायदा आहे. पाहू शकता संपूर्ण बीच कम्प्लिटली मोकळा आहे. तिसऱ्या दिवशी आम्ही कोल्हापूरला अंबादेवीच्या दर्शनासाठी निघालो. 51 शक्तिपीठांपैकी एक आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान म्हणजेच श्री क्षेत्र कोल्हापूरची आई अंबाबाई. कोल्हापूरचे हे मंदिर ऐतिहासिक आणि वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. तासनतास रांगेत उभे राहिल्यानंतर जेव्हा आई अंबाबाईचे मुखदर्शन आपल्याला होते, तेव्हा सगळा थकावटा क्षणार्धात निघून जातो. हिऱ्या माणकांनी सजलेली आईची ती तेजस्वी मूर्ती पाहिली की मन तृप्त होते. अंबाबाईच्या नावानं चांग भलं या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून निघतो. अशा प्रकारे आईच्या दर्शनाने आम्ही आमच्या प्रवासाचा शेवट केला. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कॉमेंट करा.